कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आता कोल्हापूरला महापुराची भीती व्यक्त होतीये। पंचगंगेची पाणी पातळी वाढतच असून आज सकाळी 10:05 राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला। आत्तापर्यंत राधानगरी धरणाचे एकूण 5 दरवाजे खुले झालेत। 3, 4, 5, 6 आणि 7 क्रमांकाचे धरणाचे दरवाजे खुले झाले असून यातून एकूण 8,640 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत। महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीबरोबर अनेक लोकांच्या घरांचं आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये। पंचगंगेनं आज सकाळीच धोका पातळी ओलांडली आहे। त्यामुळे आता कोल्हापूरला महापुराची भीती व्यक्त करण्यात येते। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रेडेडोह त्याचबरोबर केरली ते केरले या दरम्यान राजपूतवाडी या ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं हा मार्ग गेली 3 दिवस बंद आहे। रेडेडोह फुटल्यानं शिवाजी पुलावरून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक देखील बुधवारी रात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 4 इंचांवर पोहोचली होती, तर जिल्ह्यातील एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे। शहरालगत असणाऱ्या आंबेवाडी, प्रयाग, चिखली या गावांना पुराचा वेढा पडत असतो। या ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह एनडीआरएफच्या पथकानं या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता पोलिसांनी कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी फाटा या ठिकाणी बॅरिगेड्स लावून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग आणि 26 प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आले। पुरामुळे आज गोकुळ दूध संघाच्या संकलनात 27,119 लिटर घट झाली आहे।